नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आद्विक करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुनश्च स्वागत आहे. टीआरटी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे आणि या निकालाचं विशेषता अशी आहे की जिल्हा वाईज निकाल लागलेला आहे. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना कट ऑफ किती आहे, नेमकं किती विद्यार्थ्यांचं सिलेक्ट झालंय, मग आमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत आणि नेमकं कट ऑफ काय लागलेला आहे याबद्दल जास्त माहिती नाही. त्यासाठीच जिल्हा निहाय कट ऑफ आपण घेऊन आलेलो आहोत. तसंच जिल्हा निहाय किती जागा आहेत ज्या घेतलेल्या आहेत, ज्यांचं मेरिट लागलेलं आहे आणि जिल्हानिहाय वेटिंग लिस्ट किती आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये डिटेल बघणार आहोत. प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रत्येक जिल्ह्याचा टॉपर आणि प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ असणारा मार्क्स आपण यामध्ये बघणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही आद्विक करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अँड लाईक करून ठेवा. चला सुरुवात करूया या आजच्या व्हिडिओला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डाटा हा इंग्लिश मध्ये आहे कारण आपण तो लवकर कन्वर्ट केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे समजून घ्या. तर बघा, मी पहिला जिल्हा तुम्हाला सांगतो, रायगड जिल्हा. रायगड जिल्ह्यामध्ये डायरेक्टली 49 विद्यार्थी घेतलेले इथं अशी आपण बघू शकतो. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 4 विद्यार्थी घेतलेले आहेत. मुंबई जिल्ह्यामध्ये 5 विद्यार्थी घेतलेले आहेत. मुंबई सबअर्बन मध्ये 4 विद्यार्थी आहेत. सोलापूर मध्ये 7 विद्यार्थी आहेत. रायगड मध्ये सुद्धा 10 विद्यार्थी आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 6 विद्यार्थी आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये 14 विद्यार्थी आहेत. धाराशिव मध्ये 12 विद्यार्थी आहेत. त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये 18 विद्यार्थी आहेत. बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा 18 विद्यार्थी आहेत. त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये 47 विद्यार्थी आहेत. जालना जिल्ह्यामध्ये 93 लिस्ट आहे. त्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये 155 आहे. त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये 556 विद्यार्थी. आता बघा, ठाणे जिल्ह्यामध्ये 556 आहे, छत्रपती संभाजीनगर मध्ये 155 आहे आणि भंडारा जिल्ह्यामध्ये 338 विद्यार्थी घेतलेले. जनरल मेरिट लिस्ट 200 विद्यार्थ्यांची आहे. वुमन मेरिट लिस्ट 56 विद्यार्थ्यांची आणि जनरल वेटिंग 82 विद्यार्थ्यांची भंडारा जिल्ह्यामध्ये देण्यात आलेली आहे. तर आता आपण काही ठराविक जिल्ह्यांचा हा डाटा देतोय. त्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये 1523 विद्यार्थी या ठिकाणी टोटल आहेत. परभणीमध्ये 225 विद्यार्थी टोटल आहेत का जनरल मेरिट लिस्ट, त्यानंतर वुमन मेरिट लिस्ट आणि त्यामध्ये काही ऑर्फन वगैरे आहेत त्यांचं पण या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यानंतर नागपूरमध्ये जवळजवळ 593 विद्यार्थ्यांची लिस्ट लागलेली आहे. बुलढाणामध्ये 375 विद्यार्थ्यांची लिस्ट लागलेली आहे. वर्धामध्ये 405 विद्यार्थ्यांची लिस्ट लागलेली आहे. अकोलामध्ये 469 विद्यार्थ्यांची लिस्ट लागली आहे. वाशिम मध्ये 499 विद्यार्थ्यांची लिस्ट लागलेली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 1268 विद्यार्थ्यांची लिस्ट लागलेली आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 1169 विद्यार्थ्यांची लिस्ट लागली आहे. गोंदियामध्ये 1323 विद्यार्थ्यांची लिस्ट लागलेली आहे. चंद्रपूरमध्ये 1325 विद्यार्थ्यांची लिस्ट लागलेली आहे. त्यानंतर अहिल्यानगर मध्ये 1352 विद्यार्थ्यांची लिस्ट लागलेली आहे. अमरावतीमध्ये 1296 विद्यार्थ्यांची लिस्ट लागली आहे. जळगाव मध्ये 1152 विद्यार्थ्यांची लिस्ट लागलेली आहे. नांदेडमध्ये 1406 विद्यार्थ्यांची लिस्ट लागली आणि हिंगोलीमध्ये 733. आता याच्यामध्ये जनरल मेरिट लिस्ट मध्ये वेगळा आकडा आहे, महिला जनरल मेरिट लिस्ट मध्ये वेगळा आहे, त्यानंतर जनरल वेटिंगचा आकडा हा वेगळा देण्यात आलेला आहे. तर मी टोटल आकडा तुम्हाला सांगतोय फक्त. त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये 1574 विद्यार्थी टोटल आहेत. यवतमाळ मध्ये 1586 आहेत. नंदुरबार मध्ये 2190 विद्यार्थी आहेत आणि नाशिक मध्ये 2604 विद्यार्थी आहेत. आणि प्रत्येक जिल्ह्याचा वेगवेगळा कट ऑफ या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. मग चला तर आपण बघूया. बघा, मग टोटल जवळजवळ आपण बघू शकतो की टोटल 24,403 विद्यार्थ्यांचा आकडा या ठिकाणी आहे, कारण वेटिंग लिस्टचे विद्यार्थी पण त्या ठिकाणी आहेत, आपण बघू शकतो. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर कट ऑफ प्रत्येक जिल्ह्यानिहाय कसा लागलेला आहे, हा आपल्यासाठीचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे टोटल वॅकन्सीज बघण्यापेक्षा नेमका प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ कसा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, रायगड जिल्ह्याचा जो कट ऑफ आहे, सिलेक्टेड विद्यार्थी तिथे 31 आहेत. कट ऑफ लागला आहे फक्त 47. मी पॉइंट नाही सांगत, मी 47 सांगतो. त्यानंतर टॉप स्कोर तिथं 99 वाला होता. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 45 हा कट ऑफ लागलेला आहे. टॉप स्कोर वाला तिथं सुद्धा 99 चा होता.
मुंबई जिल्ह्यामध्ये 5 विद्यार्थी घेतलेले आहेत, तिथं 71चा कट ऑफ लागलेला आहे, 99 टॉप स्कोर आहे. त्यानंतर मुंबई सबअर्बन मध्ये सुद्धा 4 विद्यार्थी सिलेक्ट आहेत, 99चा टॉप आहे, 72चा तो कट ऑफ त्या ठिकाणी लागलेला आहे. सोलापूरमध्ये 83चा कट ऑफ लागलेला आहे, 99 हा टॉप स्कोर मार्क वाला विद्यार्थी आहे, 7 विद्यार्थी घेतलेत. रत्नागिरीमध्ये 10 विद्यार्थी आहेत, 47चा कट ऑफ लागलेला आहे बघा, आणि 99 हा टॉप स्कोर आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्ये 6 विद्यार्थी घेतलेले आहेत, 64चा कट ऑफ आहे, 99 तिथला टॉप स्कोर आहे. जिथं वुमन मेरिट लिस्ट आहे, ऑर्फन लिस्ट आहे, त्याचं मी वेगळं सांगणार तुम्हाला. त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये 14 विद्यार्थी आहेत, 59चा कट ऑफ आहे, 99 टॉप स्कोर आहे तिथं. त्यानंतर धाराशिवचं 12 विद्यार्थी आहेत, 46चा कट ऑफ लागलेला आहे, 99 तिथला टॉप स्कोर आहे. त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये 47चा कट ऑफ आहे, 99 तिथला टॉप स्कोर आहे. त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये 17 विद्यार्थी घेतलेले आहेत, 47चा तिथं टॉप कट ऑफ आहे, 99 तिथला टॉप स्कोर आहे. त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये 47चा कट ऑफ आहे, 99 तिथला टॉप स्कोर आहे. 44 विद्यार्थी त्या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यानंतर पुढे जाऊया. जालना जिल्ह्याचा सिलेक्टेड विद्यार्थी आहे, 64 कट ऑफ आहे, 45, 99 तिथला टॉप स्कोर आहे. छत्रपती संभाजीनगर जर आपण बघितलं तर तिथं सुद्धा 130चा सिलेक्टेड विद्यार्थी आहेत, 45चा कट ऑफ तिथं पण राहिलाय, 99 तिथला टॉप स्कोर आहे. म्हणजे नॉर्मली 45च्या वर पर्सेंटाईल मध्येच विद्यार्थी घेतलेले आहेत, त्यामुळे तो कट ऑफ 40च्या खाली आलेला नाही असा दिसतोय आपल्याला. त्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये 498 विद्यार्थी आहेत, 45चा कट ऑफ त्या ठिकाणी लागलेला आहे, 99 टॉप स्कोर आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये 182 विद्यार्थी आहेत, 69चा तिथं कट ऑफ आहे, 99 तिथला टॉप स्कोर आहे. महिलांचा जर तिथला विचार केला तर 53 महिला घेतल्या, त्यांचा सुद्धा स्कोर 45 लागलेला आहे कट ऑफ. त्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये 635 जागा आहेत, 87चा कट ऑफ त्या ठिकाणी लागलेला आहे, 99 पॉईंट सर्वात जास्त मार्कवाला 99चा आहे. 263 महिलांचा कट ऑफ आहे, 73 लागलेला आहे या ठिकाणी, आणि ऑर्फनचा जो कट ऑफ आहे तो 46 लागलेला आहे. त्यानंतर परभणीमध्ये 173 जागा आहेत, 50चा कट ऑफ तिथं लागलेला आहे, 99 त्या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, जनरल मेरिट लिस्टचा कट ऑफ सांगतोय हा, जे वेटिंग वाले आहेत त्यांचा नाहीये. जनरल मेरिट लिस्टचा कट ऑफ किती लागलाय ते सांगतोय. त्यानंतर नागपूरचा 505 विद्यार्थी आहेत, 48चा कट ऑफ लागलेला आहे, 99 तिथं टॉप स्कोर आहे. आणि महिलांचा जर बघितला तर 18 महिला आहेत आणि 45चा तिथं कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर बुलढाणामध्ये सुद्धा बघा 165 विद्यार्थी आहेत, 73चा कट ऑफ तिथं लागलेला आहे, 99 टॉप स्कोर आहे. महिला 63 आहेत, 45चा कट ऑफ तिथं लागलेला आहे. आता जनरल लिस्ट मध्ये महिला पण असू शकतात आणि पोरं पण असू शकतात, आणि महिलांचं वेगळं लागलेलं आहे. त्यानंतर वर्धामध्ये 181 आहेत, 73चा कट ऑफ आहे, 99 त्या ठिकाणी टॉप स्कोर आहे. 82चा सिलेक्टेड विद्यार्थी आहेत सॉरी, आणि 46चा कट ऑफ त्या ठिकाणी लागलेला आहे. त्यानंतर अकोलामध्ये 216 विद्यार्थी आहेत, 85चा कट ऑफ लागलेला आहे त्या ठिकाणी, आणि 99 त्या ठिकाणी टॉप स्कोर आहे. 94 महिला आहेत, 7चा कट ऑफ त्या ठिकाणी लागलेला आहे. त्यानंतर वाशिम मध्ये 232 विद्यार्थी घेतलेले आहेत, 86चा कट ऑफ आहे, 99 टॉप स्कोर आहे. महिला 100 आहेत, कट ऑफ 64 आहे. त्यानंतर पुण्यामध्ये बघा 590 स्टुडंट सिलेक्ट आहेत, म्हणजे जनरल मेरिट लिस्ट मध्ये आहेत, त्यांचा कट ऑफ 85 लागलेला आहे, 99 त्या ठिकाणी टॉप स्कोर आहे. 254 महिला आहेत, त्यांचा कट ऑफ 63 लावलेला आहे. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याचा कट ऑफ 593 जागा घेतलेल्या आहेत कट ऑफ मेरिट लिस्ट साठी, 78 तिथला कट ऑफ आहे, आणि 99 तिथं टॉप स्कोर आहे. 257 महिला घेतल्या, त्यांचा कट ऑफ हा 47 या ठिकाणी आहे. त्यानंतर गोंदियासाठी बघा 617 विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट लागली, 82चा कट ऑफ आहे, 99 टॉप स्कोर आहे. 573 वुमन या ठिकाणी दिलेले आहेत, 63 त्यांचा कट ऑफ आहे. बघा आता हे जिल्हा वाईज कट ऑफ लागलेले आहेत, फॉर्मच्या रेशो मध्ये कदाचित ते लागले असण्याची दाट शक्यता या ठिकाणी दिसते आहे. त्यानंतर इकडे आपण जर बघितलं तर चंद्रपूर जिल्ह्याचा जो कट ऑफ सिलेक्शन आहे 617 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आहे, कट ऑफ तिथं 83 राहिलेला आहे, 99 टॉप स्कोर आहे. महिला 266 सिलेक्ट आहेत, 64 त्यांचा कट ऑफ राहिलेला आहे. अहिल्यानगर मध्ये 625 विद्यार्थ्यांचा कट ऑफ लागला आहे, 87 हा कट ऑफ राहिलेला आहे, 99 तिथला टॉप स्कोर आहे. 271 महिलांचा 71 हा कट ऑफ राहिलेला आहे. अमरावतीमध्ये 669, आता इथं ऑर्फनचा कट ऑफ 52 लागलेला आहे अहिल्यानगर मध्ये. त्यानंतर अमरावतीमध्ये 73 कट ऑफ लागलेला आहे, 99 तिथं टॉप स्कोर आहे. 278 महिलांसाठी 49 कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये बघितलं तर 567 विद्यार्थ्यांचा कट ऑफ लागला आहे, 69
तिथं कट ऑफ लागलेला आहे. 99 त्या ठिकाणी टॉप स्कोर आहे. 156 महिलांचा 45 पॉईंट समथिंग कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्याचा 650 विद्यार्थ्यांसाठीचा कट ऑफ लागला आहे. 82 कट ऑफ आहे. 99 तिथला टॉप स्कोर आहे. 281 तिथं सिलेक्ट महिला आहेत. 64 त्यांचा कट ऑफ आहे. बघा हे या कट ऑफ्स मध्ये मी जे सांगतोय तुम्हाला थोडंफार इकडे तिकडे बदल होऊ शकतो, कारण आपण तो डाटा तयार करून घेतलेला आहे, बनवलेला आहे. त्यामुळे आकडेवारीमध्ये थोडीफार तफावत होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही मॅन्युअली परत एकदा चेक करा असं मी म्हणेल. हिंगोली जिल्ह्यामध्ये 340 विद्यार्थ्यांचा कट ऑफ आहे. 92 चा कट ऑफ लागलाय. 99 टॉप स्कोर आहे. 147 महिलांसाठी 85 चा कट ऑफ आहे. धुळे जिल्ह्यामध्ये 727 विद्यार्थ्यांचा कट ऑफ आहे. 81 चा कट ऑफ लागलेला आहे. 99 तिथला टॉप स्कोर आहे. 317 महिलांसाठी 60 तिथला कट ऑफ राहिलेला आहे. त्यानंतर यवतमाळचा कट ऑफ 665 विद्यार्थ्यांसाठी लागलाय. 88 कट ऑफ आहे. 99 तिथं टॉप स्कोर आहे. 279 महिलांसाठीचा कट ऑफ लागलाय, तो आहे तिथं 76. त्यानंतर नंदुरबारसाठी 1013 विद्यार्थ्यांचा कट ऑफ आहे. 84 कट ऑफ आहे. 100 तिथला टॉप स्कोर आहे. 440 विद्यार्थी महिलांसाठी 69 कट ऑफ आहे. नाशिक जिल्ह्याचा 1207 विद्यार्थीचा कट ऑफ लागलाय. 93 चा तिथला कट ऑफ राहिलेला आहे. 100 तिथला टॉप स्कोर आहे. 522 महिलांसाठी 86 चा कट ऑफ त्या ठिकाणी लागलेला आहे. म्हणजे मी प्रत्येक जिल्ह्यावाईज तुम्हाला कट ऑफ काढून दिलेला आहे. इथं आपण जर काही जिल्ह्यांचं ऑर्फनचा कट ऑफ बघितला तर तो खूपच कमी लागलेला आहे. या ठिकाणी ऑर्फनचे पण कट ऑफ आहे. मी फक्त जनरल मेरिट लिस्ट सध्या तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे जिल्ह्यावाईज जर आपण विचार केला तर अशा पद्धतीने हा सगळा कट ऑफ आपल्याला जिल्ह्यावाईज लागलेला आहे. आणि तुम्हाला जर ही माहिती पाहिजे असेल, तुम्हाला जर हा डाटा पाहिजे असेल, तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही आम्हाला 77 45 85 29 57 या नंबरला किंवा 8507 46 44 44 या नंबरला व्हॉट्सअप वर हाय करून ही पीडीएफ हा डाटा घेऊ शकतात. यामध्ये थोडीफार विद्यार्थी मित्रांनो परत सांगतोय, थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतं, तफावत होऊ शकतो, कारण हा डाटा थोडासा जास्त आहे, जास्त विद्यार्थ्यांचा रिझल्ट आहे. त्यामुळे तुम्हाला आवर्जून सांगणार आहे की मी हा फक्त कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांना केलेला आहे. यामध्ये थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही एकदा परत मॅन्युअली जाऊन त्या रिझल्ट मध्ये चेक करण्याचा प्रयत्न करा. पण आपण तंतोतंत तो घेण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. सो अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याचा जिल्हा वाईज कट ऑफ किती लागलेला आहे मी तो तुम्हाला सांगितलेला आहे. आता आगामी काळात आपल्याला पूर्ण माहिती येईलच की नेमकं यांनी सिलेक्शन कशा पद्धतीने केलं आहे, हा कट ऑफ कशा पद्धतीने लागलेला आहे याची माहिती लवकर उपलब्ध होईलच. पर्सेंटाईल पद्धतीने सध्या कट ऑफ लागलेला आहे. कारण बघा साहजिक आहे, एखाद्या जिल्ह्यामध्ये पूर्ण कॉमन कट ऑफ लावायचा जर आपण विचार केला तर त्याचा दुष्परिणाम असा होऊ शकतो की त्या जिल्ह्याचा एकही विद्यार्थी पास नाही होणार. त्यामुळे कदाचित हा जिल्हा वाईज कट ऑफ लागण्याचा निर्णय झाला असावा, कारण त्या जिल्ह्यांसाठी त्या राखीव जागा आहेत, तर त्या जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांना तो न्याय भेटला पाहिजे. त्यासाठीच हा कट ऑफ सध्या लागलेला असेल. अजून आगामी काळात यामध्ये वेगवेगळे परिपत्रक येतील, आपल्याला प्रायोरिटी देता येईल आणि ती कुठेही देता येऊ शकेल असं माझा अंदाज आहे. त्या जिल्ह्याचा जरी तो सिलेक्शन झालेला असले तर प्रायोरिटी देण्यासाठी सगळ्याच अकॅडमी शक्यतो ओपन राहतील हा माझा अंदाज आहे. ते लवकरच आपल्याला परिपत्रक मध्ये समजेल. ते आल्यावर आपण परत व्हिडिओ आणूया. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक अँड कमेंट करून निश्चित कळवा. आजसाठी इथंच थांबूया विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.